मुख्यमंत्र्यांची छोटीशी भेट झाली, परंतु त्यांना ते पटलं नाही आणि त्यानंतर उपाध्यक्ष झिरवळ यांनी जाळीवरती उडी मारली आणि इतर आमदार आणि खासदारांनी उडी मारली। त्यांचं म्हणणं आहे की सरकार पुढे दखल घेत नाही, मेसा अंतर्गत भरती असेल किंवा पेसा अंतर्गत भरती असेल किंवा आदिवासींचं आरक्षण जे आहे त्यामध्ये धनगरांना आणलं जातंय, अशा दोन मुद्द्यांवरनं घेऊन त्यांचं आता ठिय्या आंदोलन सुरू आहे। आदरणीय नरहरी झिरवळ साहेब हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहे। मग त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य विधानसभेत व्यक्त केलेलं आवडतं की कोणताही प्रश्न चर्चेतून सुटतो। उपाध्यक्ष म्हणून सभागृहातील सदस्यांना नेहमीच त्यांची ही शिकवणूक राहिली आहे की चर्चेतून संवादातून समाधानाकडे जायचं असतं। खरं तर महायुतीचं सरकार आदिवासी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। शबरी आवास योजनेमध्ये आपण जी देय रक्कम होते ती वाढवली, आता शहरामध्ये शबरी घरकुल योजना आपण आणली। कोणत्याही पद्धतीने आदिवासी बांधवावर अन्याय होणार नाही याची काळजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वात सरकार घेते आहे। आणि म्हणूनच महाविकास आघाडीचं सरकार असताना विधानसभेत 12,500 अधिसंख्य पदावरील आदिवासी बांधवांच्या ज्या जागा रिक्त आहे त्या भरण्यासाठी मी स्वतः अर्धा तास चर्चा मांडली। आणि आता मागच्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे निर्देश दिले की हे 12,500 पदं तातडीने भरली पाहिजे। आदिवासी बांधवांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून सरकार पूर्णपणे पाठीशी आहे। आदिवासी समाजाच्या संदर्भामध्ये, त्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात सरकार संवेदनशील आहे। पण मला विधानसभेचे आमचे आदरणीय उपाध्यक्ष त्यांनी अशा ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून संवैधानिक पदावर असताना त्यांना याची खरं तर माहिती असायला हवी की त्यांनी विधानभवनाच्या केबिनमध्ये मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केलं, तो प्रोटोकॉल आहे, माननीय मुख्यमंत्री जातील। आत्ता असं करण्याचं कारण काय याचा शोध घ्यावा लागेल। आदिवासी बांधवांच्या संदर्भामध्ये सरकार पूर्ण शक्तीने त्यांच्या पाठीशी आहे आणि आदिवासी बांधवांच्या कोणत्याही आरक्षणात किंवा इतर गोष्टींवर सरकारच्या माध्यमातून कोणतीही समस्या अडचण निर्माण होणार नाही ही सरकारची स्पष्ट भूमिका आहे। आश्चर्य आहे की उपाध्यक्ष महोदयांनी उडी का मारली आणि मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करेल, कारण एक ते सद्गृस्त आहे आणि निवडणूक पाहून जर असं असेल तर मग ते योग्य आहे। पण त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री वेळ जो आहे तो देत नाहीयेत आमच्या सगळ्या सिस्टमला। सह्याद्री किंवा वर्षावरती आम्ही गेलो होतो तेव्हा मी पुन्हा आपल्याला माहिती देतोय की विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना वेळ देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही। यांनी नोटीस काढल्यावर मुख्यमंत्र्यांना त्यांच्या केबिनमध्ये जावं लागतं। अध्यक्ष उपाध्यक्षांना हा अधिकार संवैधानिक आहे आणि म्हणून उपाध्यक्ष महोदयांनी वेळ देत नाही असं म्हणणं, उद्या मंत्री म्हणून मी जर असं म्हटलं तर आम्हाला हा प्रोटोकॉल शिष्टाचार नाही की आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिला पाहिजे। पण माननीय उपाध्यक्ष महोदय हे मोठं पद आहे। उपाध्यक्ष महोदय हे मुख्यमंत्री ज्या जागेवर बसतात त्यापेक्षा जास्त उंचीवर असणाऱ्या जागेवर माननीय उपाध्यक्ष महोदय बसतात आणि मला फक्त म्हणून वाटतं उपाध्यक्ष महोदय चांगले व्यक्ती आहे, पण ही निवडणूक लक्षात घेऊन कोणी त्यांना निर्देश तर देत नाहीये ना की असं तुम्ही करावं। पण ही मला वाटतं की महाराष्ट्राच्या या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये निश्चितपणे मला रोग करायची आवश्यकता नाही, याचा शोध तर तुम्ही घेतला पाहिजे। मी पुन्हा तेच सांगतोय की कधी कधी निवडणुका लक्षात घेऊन अशी आंदोलन करतात। खरं तर विधिमंडळामध्ये सुद्धा आपण बघतो आणि मला वाटतं की असं आंदोलन हे करण्याची आवश्यकता नाही। आणि एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा हे तीनही नेते आदिवासीच्या संरक्षणासाठी, म्हणूनच आपल्याला माहिती आहे की एनडीए सरकारने सुद्धा राष्ट्रपती पदावर 75 वर्षानंतर आमच्या आदिवासी बहिणीला राष्ट्रपती या पदावर सन्मान देत आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं। भाऊ, आज कॅबिनेट बैठक पार पडलेली आहे। मागच्या कॅबिनेटमध्ये मोठे निर्णय झाले होते, आजच्या कॅबिनेटमध्ये काय महत्त्वाचे निर्णय झाले? अनेक निर्णय झाले, साधारणतः 41 विषयाला मंजुरी दिली। यामध्ये जे महत्त्वाचे माझ्याशी संबंधित विषय आहे त्यामध्ये
एक भूजल मच्छीमारांचं आर्थिक विकास महामंडळ, गोड्या पाण्यावर असणारे जे आमचे मच्छीमार आहे त्यांच्या आर्थिक उन्नतीचं एक महामंडळ करण्यात आलं. एक महाराष्ट्राच्या 7 जिल्ह्याच्या सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 350वा आपण उत्साहात साजरा केला. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहे ते आमच्यासाठी मंदिरा इतकेच पवित्र आहे. आणि त्या ठिकाणी कोणी जुगार खेळतो, कोणी दारू पितो, कोणी त्या ठिकाणी ज्या व्यभिचाराच्या व्याख्येमध्ये बसेल अशी कृती करतो. या सर्वांसाठी आता 2 वर्षापर्यंतची शिक्षा प्रस्तावित केली आहे आणि 1 लाख रुपये दंडापर्यंत. जर आता या पवित्र गडकिल्ल्यावर कोणी अशा पद्धतीची कृती केली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र गडकिल्ल्यांवर किंवा तत्सम प्राचीन ज्या सर्व वास्तू आहे त्या ठिकाणी असं करण्याची आवश्यकता नाही. एक सर्वात मोठा निर्णय हा आज झाला तो म्हणजे रमाई आवास योजना व शबरी आवास योजना. यामध्ये आता जी घरकुलाची वित्तीय मर्यादा होती ती 2.50 लाख करण्यात आली आणि याचा साधारणतः भार हा 1514 कोटी रुपयांनी यामध्ये वाढ झाली आहे. या महाराष्ट्राच्या ITIला अनेक ठिकाणी नावं देण्यात आली आहे. नामविस्तार हाही करण्यात आला आहे. यासोबत एक महत्वाचा निर्णय म्हणजे आतापर्यंत माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 2,22,12,729 अर्ज मंजूर आहे. पण 30 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची मुदत सांगितली गेली होती. याला सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता मुदतवाढ दिली असून यामध्ये ज्या आमच्या भगिनी अजूनपर्यंत अर्जापासून वंचित राहिले असतील तर 30 सप्टेंबरची ही अर्ज भरण्याची जी मुदत आहे यालाही मुदतवाढ देण्यात आली. तेली समाजाच्या संताजी जगनाडे महाराजांचं आर्थिक महामंडळ असेल किंवा विभिन्न समाजाच्या आर्थिक कल्याणकारी महामंडळांना सुद्धा मान्यता या माध्यमातून देण्यात आली. मेडिकलच्या संदर्भातले अनेक निर्णय करण्यात आलेले असे एकूण मंत्रिमंडळाच्या बैठकीत 41 राज्याच्या जनहिताचे निर्णय करत राज्य वेगाने प्रगतीच्या मार्गावर जावं या दृष्टीने या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक निर्णयाला मान्यता दिली. पण माझी आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये 30 सप्टेंबरची माझ्या लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली ही मात्र आता त्याला मर्यादा टाकली. शरद पवार यांनी एक मागणी केलेली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आरक्षणाची मर्यादा ही 50%वरून 75% देत करावी. आमचा त्यांना पाठिंबा आहे आणि सर्वांनाच आरक्षण मिळेल अशा प्रकारची भूमिका शरद पवार स्वतः 55 वर्ष सत्तेत असताना आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 47 वर्ष 2 महिने 1 दिवस आणि नंतर 2 वर्ष 8 महिने महाविकास आघाडीचे घटक म्हणून सत्तेत असताना मात्र कृती करताना यांना अनंत अडचणी येतात. कृषी मंत्री होते तेव्हा जगातल्या सर्वात जास्त आत्महत्या झाल्या. मराठा आरक्षण देण्यात येणार नाही अशी स्पष्ट भूमिका माननीय शरद पवार साहेबांनी घेतली. स्वतःचं सरकार असताना अशी मागणी जेव्हा तामिळनाडू सरकारकडून आली तेव्हा त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विरोध केला आणि आता मात्र निवडणूक तोंडावर आल्यावर अशा पद्धतीची मागणी करत लोकांमध्ये संदिग्धता निर्माण करण्याचं अतिशय राजकीय प्रोफेशनल व्यावसायिक राजकीय नेता म्हणून हे मोठं कार्य त्यांच्या हातून होतं. त्यांना याची जाणीव आहे की यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही डायरेक्टिव्ह आहे, काही निर्देश आहे आणि म्हणूनच इकॉनॉमिकली वीकर सेक्शनला या संदर्भामध्ये मुदत दिली. ज्या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट करायची त्याबद्दल ते बोलतच नाही की जी माननीय श्री जरांगेजी यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं, त्यामध्ये माननीय शरद पवार साहेबांची भूमिका काय. इतर विषयावर भूमिका मांडणारे आमचे आदरणीय नेते मात्र या विषयावर भूमिका मांडत नाही. हा निर्णय सरकारने घ्यावा. आम्ही मात्र समाजामध्ये आग लावण्याचा आमचा जो एक कलमी कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आम्ही सदैव सुरू ठेवू. हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. हा भाव घेऊन ते वागतात.
मला एक गोष्टीचं उत्तर मिळालं पाहिजे की मग तुम्ही एवढे वर्ष सत्तेत होते तेव्हा हा विषय अनेकदा आला. 1980 मध्ये सुद्धा हा विषय प्रामुख्याने आला. नंतरही अनेक कोर्टांनी निर्णय दिले तेव्हाही आला आणि मग तेव्हा तुम्ही भूमिका घेतली नाही. पण आता निवडणुका पाहून पुन्हा एक नरेटिव्ह सेट करायचं आणि नरेटिव्ह सेट करून अशा पद्धतीने लोकांची मतं घ्यायची आणि 5 वर्ष फसवायचं, हा जो काही यांचा प्रोफेशनली राजकीय भाग आहे, मला वाटतं की जनतेने समजून घेतलं पाहिजे. असा तीर्प अच्छा. आज नरहरी झिरवल ने जो है वो एक कदम उठाया. उन्होंने जो है मंत्रालय की उड़ी मार दी. कहीं ना कहीं आदिवासी समाज को लेकर के उनकी जो मांगे उसको लेकर के वो अन्याय हो रहा है, ऐसी बातें कर रहे हैं. नहीं, पहली बात तो ये सरकार जो है आदिवासी भाइयों के लिए पूरी शक्ति के साथ खड़ी रहने वाली सरकार है. कई निर्णय आदिवासी भाइयों के लिए सरकार ने किए हैं जो इसके पूर्व की सरकारों ने नहीं की. 12,500 अधिसंख्य पदों के लिए आदिवासी भाइयों के, युवाओं के लिए, युवतियों के लिए नौकर भर्ती का निर्णय किया. अभी आज ही हमने शबरी जो आवास योजना है, पहले तो हम आदिवासी भाइयों को सिर्फ ग्रामीण में ये योजना देते थे, अब हम शहर में भी योजना दे रहे हैं. और इसकी जो मर्यादा थी उसको अभी 2.50 लाख कर दी. आदिवासी भाइयों को अगर खुद की जमीन नहीं होगी तो पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरीदी योजना में 1 लाख रुपए देने का निर्णय किया. नामवंत स्कूल में बच्चों को पढ़ाने के लिए हमारी सरकार ने निर्णय किया. आपको पता है पैसा के गांवों को 3,000 के आसपास डायरेक्ट 5% पैसे देने का निर्णय ये हमारी सरकार ने किया. ऐसे कई निर्णय किए और मैं आपके माध्यम से ये विश्वास देता हूँ हमारे आदिवासी भाइयों के सम्मान में, महाराष्ट्र की महायुति सरकार सम्मान में, उनके लिए मैदान में रहेगी, उनके सम्मान में. आज माननीय उपाध्यक्ष महोदय एक सज्जन व्यक्ति है, क्यों किया मुझे पता नहीं. उपाध्यक्ष महाराज को संवैधानिक दर्जा दिया है. माननीय मुख्यमंत्री विधानसभा में जिस स्थान पर बैठते उससे ऊंचाई पर माननीय उपाध्यक्ष महाराज बैठते हैं. अगर वो चाहते तो माननीय मुख्यमंत्री को अपने केबिन में बुला सकते हैं. वो अधिकार हमारे देश के संविधान ने उनको दिया है. मगर उन्होंने क्यों जंप मारी ये तो उनसे पूछना पड़ेगा. अभी चुनाव नजदीक है तो ऐसे इधर से उधर, उधर से इधर जाने की जो बहुत सारी शक्यताएं बढ़ती है. तो मुझे लगता है कि आपको उनसे पूछना पड़ेगा कि आपको तो संवैधानिक नहीं. देखो, मैं षड्यंत्र नहीं करूंगा क्योंकि नरहरि जी को जानता हूँ, बड़े सज्जन आदमी है. अब उनको किसी ने कहा होगा तो मुझे पता नहीं. आप भी पूछो, मैं भी पूछता हूँ क्योंकि मेरे बहुत अच्छे संबंध है और आदिवासी भाइयों के साथ सरकार पूरी ताकत के साथ खड़ी रहेगी. और हमारे झिरवल जी, इनके बारे में भी सरकार के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री के मन में बहुत सम्मान. एक सवाल मैं लेना चाह रहा हूँ. मालेगांव बम धमाकों को लेकर के अंतिम चरण पर जो है उसकी सुनवाई चल रही है. कल कोर्ट में जो है वो आर्ग्यूमेंट्स हुई. उनमें ये बताया गया कि संभावित है कि सिम्मी का हाथ जो है उस बॉम्ब ब्लास्ट में हो. हिंदू आतंकवाद थियरी जो है वो कहीं ना कहीं उस दौर की सरकार ने पेनिट्रेट करके या जानबूझ करके, कंस्पायर करके, साजिश करके संभावित है ये हिंदू टेररिज्म की थियरी के साथ आगे बढ़े. देखो, ये 5 साल में अगर कोई विषय में हमारा एक मत है उद्धव साहब का और हमारा, तो इस विषय में ये कोर्ट में हुआ है. उद्धव जी ने और हमने ये बार बार बात कही कि देखो, शरद पवार साहब और कांग्रेस के लोग मतों के तुष्टीकरण की राजनीति के लिए उनको देश का स्वाभिमान महत्वपूर्ण नहीं है, घटनाओं की सच्चाई भी महत्वपूर्ण नहीं है. आपको पता है, और ये आपको झूठ लगता है तो लोक माझ्या संगाती ये किताब पढ़ लेना. शरद पवार साहब ने जब 12 बॉम्ब ब्लास्ट की घटनाएं हुई थी तो सब जगह पे आतंकवादी एक विशिष्ट धर्म के थे और उन्होंने ये 12 जगह ये हिंदू बहुल थी. उन्होंने एक नया नैरेटिव उस समय सेट किया. आज छोड़ो, उस समय 13वीं जगह पे भी जहाँ मुस्लिम बहुल एरिया है वहां बॉम्ब ब्लास्ट हुआ, ऐसी झूठी खबर फैला दी है ना. उनको ये न्यूट्रलाइज करना था और इसलिए ये झूठी खबर उन्होंने फैलाई. मुझे लगता है यही उनका प्लान देश में रहा है. और इस विषय में भी अभी कोर्ट को ये ध्यान में आया कि ये सब जो है फैब्रिकेटेड करते हैं, ये फैब्रिकेटेड करते हैं. और इसलिए तब उद्धव जी रहे या हमारे लोग रहे, इन्होंने बार बार कहा कि
कि ये जो सरकार कांग्रेस राष्ट्रवादी की है ये मतों के लिए इतनी लाचार है, ये तुष्टीकरण की राजनीति इतनी करती है कि आपने देखा अफजल गुरु को फांसी मत दो, आतंकवादी को, कसाब को बिरयानी खिलाने वाली ये कांग्रेस राष्ट्रवादी की सरकार थी, इनको आतंकवाद, इससे भी ज्यादा मतों की लाचारी थी, तुष्टीकरण था। इसमें से ये बात ने जन्म लिया था और इसलिए कोर्ट ने ये बात कही। शेवटचा प्रश्न, हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे, नाईलाजाने तुतारी पक्षात जातो असे त्यांनी म्हटलंय, कुठेतरी भाजपकडे न्याय मिळाला नाही त्यामुळे त्यांनी शरद पवारांच्या पक्षात गेले। नाही, न्याय नाही, तिकीट दिली नाही म्हणून असू शकते, पण मला वाटतं देवेंद्रजी त्यांच्याशी चर्चेत आहे, ठीक आहे, गैरसमज जागा तो गैरसमज दूरही होईल, निर्णय जाहीर केला ते चालले, ठीक आहे, मग काही अडचण नाही। बाबू की दुआ लेती जा हे गाणं वाजवा, पण शेवटी ते काँग्रेसमधून आमच्याकडे आले, पहिले अपक्ष होते, मनोहर जोशी साहेबांच्या सरकारमध्ये आमच्या सोबत होते, मग काँग्रेसमध्ये गेले, आता काँग्रेसमधून भाजपमध्ये आले, भाजपमधून आता ते तुतारी घेतली आहे, ठीक आहे, काय अडचण नाही, पण मला वाटतं की ते तुतारी घेतल्यावर फक्त त्यांची तुतारी वाजली पाहिजे, अन्यथा त्याचाही पश्चाताप त्यांना भविष्यात होण्याची शक्यता नाकारत आहे। माझे चांगले मित्र आहे हर्षवर्धन पाटील, कारण मी 95 पासून त्यांचा माझा संबंध आहे, मला माहिती आहे जायगा नको होतं, माहित नाही, पण आता कधी कधी उशीर होऊ शकतो, त्यांना न्याय मिळाला असता, पण ठीक आहे, आयुष्यभर ज्यांच्या काकांनी आणि त्यांनी स्वतः शरद पवार साहेबांच्या विरुद्ध इतके वर्ष लढाई केली, आज त्यांच्या राजकीय आयुष्याची ही शोकांतिका आहे की त्यांना तिथं जाऊन झुकावं लागतं। एक माझे चांगले मित्र आहे, त्या मित्राला झुकावं लागलं याचं दुःख एक मित्र म्हणून मला जाहीरनामा तुम्ही काढताय, या जाहीरनाम्यासाठी तुम्ही एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीबरोबर तुम्ही ऍडवायझरी मागवली, काय नेमकं आहे? नाही, साधारणतः राज्याचा जो जाहीरनामा आहे तो 3 विषयासाठी महत्वाचा आहे। आपला महाराष्ट्र देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये आपण या देशामधला 1 नंबरचा महाराष्ट्र मानतो, भविष्यामध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जर प्रवास करायचा असेल तर जाहीरनामा करताना त्या जाहीरनाम्यामध्ये या बाबीचा अंतर्भाव असला पाहिजे। दुसरा महत्वाचा मुद्दा की काँग्रेस इतके वर्ष सत्तेवर असताना सुद्धा आजही आपण जेव्हा पाहतो सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस मध्ये महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये असणारी गरिबांची संख्या ही आजही आमच्यासाठी चिंताजनक आहे। साधारणतः काही गरिबांच्या वाट्याला जो एखादा आरोपी, एखादा चोर उचक्का जेलमध्ये शिक्षा भोगताना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार कमीत कमी दिवसामध्ये 88 रुपये त्याच्यावर खर्च केले पाहिजे, पण गरिबाच्या आयुष्यात मात्र 13 रुपयाच्या वरती खर्च होत नाही। सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस मध्ये असणारा हा मोठा वर्ग, याच्यासाठी सुद्धा आपल्याला जाहीरनाम्यामध्ये योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने आपल्याला काम केलं पाहिजे। आणि तिसरा महत्वाचा मुद्दा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, रयतेचं राज्य, चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लज पर्यंत आणि भामरागड पासून रायगड पर्यंत हा विकसित माझा महाराष्ट्र, या दृष्टीने जाहीरनाम्यात जनतेच्या ज्या काही सूचना आहे अशा आम्ही अनेक हेड निर्माण केले आहे आणि या हेडमध्ये आज 4 वाजता आमची बैठक होईल आणि यामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेकडून ज्या सूचना घेऊ त्या महाराष्ट्राच्या सूचना, माझा विश्वास आहे की भविष्यात कोणत्याही राज्याला आपला जाहीरनामा किंवा आपल्या राज्याचा पुढील भविष्याची वाटचाल किंवा वेध घेण्यासाठी जर काही कागदपत्र तयार करायचे असेल तर महाराष्ट्राचा हा जाहीरनामा हा नेहमीच त्यांना अभ्यास करावासा वाटेल, असा हा भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न पवार असे म्हणतात की बारामतीमध्ये मी लढणार नाही, मी कोणी देईल त्याला जिंकून आणणार, याचा अर्थ ते स्वतः उभे राहणार नाही? हे त्यांना विचारावं लागेल, कारण आमची जागा वाटपाची चर्चा आहे, पण जागेवर कोण उभं करावं ही त्या पक्षाच्या नेत्यांनी स्वतः ठरवायचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।